श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 136. 13व्या दिवशी मठामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद आयोजित केला होता. दुपारपासून महाप्रसादाच्या पंक्ती होऊ लागल्या. त्याच वेळी पूर्वेकडील आकाश मेघांनी भरून गेलं असं वाटू लागलं. कोणत्याही क्षणी पाऊस कोसळू लागेल. लोकांना काळजी वाटू लागली. पण उत्तम श्लोक अभय देत म्हणाले, घाबरू नका. तुम्हा लोकांना माहित नाही का, हे दयाळू स्वामींच्या घरचं कार्य आहे. साक्षात रुक्मिणी देवींच्या नावाने हे कार्य स्वयं भगवान श्रीकृष्ण संपन्न करतायत. ते सर्व व्यवस्था पाहून घेतील. आणि खरोखरीच पाहता पाहता आकाश स्वच्छ होऊन गेलं. त्या दिवशी पावसाचा एक थेंबही पडला नाही. मध्यरात्रीपर्यंत आकाश निरभ्रच राहिलं. त्यामुळे महाप्रसादाच्या पंक्ती अगदी संध्याकाळपर्यंत उशिरा निर्विघ्नपणे संपन्न झाल्या. आजूबाजूच्या गावातून हजारो लोक महाप्रसादासाठी येत राहिले. जवळजवळ 60,000 लोकांनी महाप्रसाद घेतला. आईसाहेबांच्या नितांत भक्ती करणारे, आईसाहेबांवर नितांत भक्ती करणारे अनेक स्त्री पुरुष होते. आईसाहेबांनी देह ठेवल्यानंतर तो तेजपुंज झाल्याची घटना त्यांनी डोळ्यांनी पाहिली होती. काही भक्त दयाळू स्वामींना म्हणाले, पवित्र भस्माचा थोडा अंश आम्हाला द्या, आम्ही तो घरी जतन करतो. स्वामी म्हणाले, अशा पवित्र वस्तूला घरात जतन करणं फार कठीण असतं. नियमितपणे पवित्र भावाने पूजा करावी लागते. पुष्प, धूप, दीप नित्य दाखवावा लागतो, नाहीतर गृहस्थाचं अकल्याण होऊ शकतं. संतांचे देहावशेष काही भक्तांनी यापूर्वी नीट जतन न केल्यामुळे त्यांच्यावर अनेक आपत्ती कोसळल्या होत्या असं सांगतात. ते ऐकून भक्तांनी तो विचार सोडून दिला. मेघश्याम स्वामी अस्थि कलश घेऊन हरिद्वारला गेले आणि त्यांनी तिथे गंगा प्रवाहात अस्थि विसर्जन संपन्न केलं. आईसाहेबांच्या महानिर्वाणानंतर दारणव स्वामी खूपच अंतर्मुख झाले, गंभीर झाले. ते शांतपणे आपले नित्याचे व्यवहार करताना दिसायचे. तथापि उत्तम श्लोक म्हणायचे, ही शांतता वरवरची आहे. सागराचा पृष्ठभाग अगदी शांत दिसतो, पण सागराच्या पोटात काय आहे हे यावरून कळत नाही. आत वादळ असलं, ज्वालामुखी उष्णता ओकत असला तरी सागर वरून शांतच दिसतो. तसं स्वामींचं झालं आहे. अलीकडे दयाळू स्वामींचं जेवण कमी कमी होऊ लागलं. उत्तम श्लोकांना वाटलं, आईसाहेब गेल्यामुळे अन्नावरची वासना नाहीशी झाली असेल. त्यांनी काही पाचक, घरगुती औषधं देऊन बघितली, पण स्वामींना जेवण्याची इच्छाच होत नव्हती. उत्तम श्लोकांनी फार आग्रह केला म्हणजे ते कसे बसे 2 घास खाऊन घेत. एक दिवस दयाळू स्वामी म्हणाले, उत्तम श्लोका, खरोखरच क्षुधा लागत नाही बघ. तुमच्या आग्रहामुळे पानावर येऊन बसतो एवढंच. पण अन्न समोर दिसलं की वांतीची भावना होते. अन्न डोळ्यासमोर नको वाटतं. उत्तम श्लोकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव उमटले. दयाळू स्वामींच्या उजव्या हातावर लालसर पट्टा उमटल्यासारखा दिसला. तो पाहून उत्तम श्लोक एकदम दचकले, निरखून पाहू लागले. बारीक लाल पुरळही हातावर बाजूला उमटलेलं दिसत होतं. उत्तम श्लोक गंगाधर वैद्यांना घेऊन आले. गंगाधर पंत पैठणचे नामांकित वैद्य, साक्षात धन्वंतरी असा त्यांचा लौकिक. गंगाधर पंतांनी लक्षणं समजावून घेतली, नाडी परीक्षा केली आणि उत्तम श्लोकांकडे वळून ते म्हणाले, प्रहरभरात माझ्या घरी या, औषध बनवून देतो. उत्तम श्लोक गंगाधर पंतांकडे आले तेव्हा गंगाधर पंत त्यांची वाटच पाहत होते. ते गंभीर चेहऱ्याने म्हणाले, मी मुद्दाम ग्रंथ अवलोकन केलं. रक्तपित्त तुळणा विकार आहे. हा विकार फार क्वचित होतो. आतड्याला क्षत पडल्यामुळे रक्त आतल्यात पाझरतं. पित्त वाढल्यामुळे असं क्षत पडू शकतं. अन्न समोर दिसलं तरी ओकारीची भावना येते. पण पण वैद्यराज, हातावर तांबडा पट्टा कसा? उत्तम श्लोकांनी चिंतेच्या स्वरात विचारलं. रक्तपित्त तुळणा या विकारामध्ये अंगावर गांधी उठतात आणि तांबड्या पट्ट्या उठतात. काही वेळा त्यातून रक्त सुद्धा वाहू लागतं. म्हणजे वैद्यराज, त्यांना काय विचारायचंय हे गंगाधर वैद्यांनी जाणलं.
त्यांनीच संदिग्ध स्वरात म्हणाले, तसं काही नाही. ही महाव्याधी किंवा महारोग नाही, तशी शंका सुद्धा घेऊ नका. त्या विकारातही अंगावर तांबडे पट्टे उमटतात, पण त्या भागाला संवेदना नसतात. रक्तपित्त तुळणा या विकारात जे तांबडे पट्टे उमटतात, त्या भागात भयंकर खाज सुटते. खाजवलं की त्या पट्ट्यातून रक्त बाहेर येतं आणि वेदना असह्य होतात. वैद्यराज, अन्न काहीतरी पोटात नको का जायला? उत्तम श्लोकांनी काकुळतीच्या स्वरात विचारलं. खरंय, त्यांना रुचेल ते देत राहा खायला, नाहीतर अशक्तपणा येतो आणि चालणं सुद्धा अवघड होतं. अशक्तपणामुळे हातपाय वळायला लागतात, मग कुणीतरी हातपाय सारखं दाबून देत राहावेत असं वाटत राहतं. किती दिवसात बरं वाटेल? तसं सांगणं अवघड आहे. औषध लागू पडण्यावर आहे. औषध लागू पडलं पाहिजे. मी तर सर्व प्रयत्न करतोच आहे. रोग सुरू होऊन खूप काळ लोटलाय. दयाळू स्वामींनी दुखणं अंगावरच काढलंय बरीच वर्ष. वैद्यराज, स्पष्टपणे सांगा. अजिजच्या स्वरामध्ये उत्तम श्लोक म्हणत होते. त्यांचा चेहरा अतिशय चिंताग्रस्त झाला होता, काळवंडला होता. गंगाधर वैद्य गंभीरपणे म्हणाले, कर्करोगाची लक्षणं दिसू लागलेली आहेत आणि कर्करोगावर आयुर्वेदात तरी औषध नाही. वैद्यराज, आपल्याला इतरही औषध उपचारांची पद्धती माहितीच आहे ना. युनानी औषधं, फिरंगी डॉक्टरांची औषधं, मग मग काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे या विकारावर त्यांच्याकडेही औषधं नाहीत. फिरंगी डॉक्टर या विकाराला निम्फोस्पॅटिक ल्युकेमिया म्हणतात. त्यांच्या मते हा रक्ताच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. मुंगीच्या भोसले सरकारांच्या एका कुटुंबियाला हीच व्याधी झाली होती. तेव्हा सरकारांच्या सांगण्यावरून मी वसईच्या फिरंगी डॉक्टरांना घेऊनही आलो होतो. युनानी हकीम सुद्धा झाले होते. बरीच चर्चा झाली होती, पण निष्कर्ष हाच निघाला की ही व्याधी असाध्य आहे. पण आपण जरूर चौकशी करा. मीही करतो. वैद्य गंभीरपणे म्हणत होते. उत्तम श्लोक औषध घेऊन मठाकडे परतले. त्यांची पावलं अगदी जड झाली होती. पाय ओढतच ते मठाकडे चालत होते. उत्तम श्लोकांनी स्वतः वाग्भट, मम्मट वगैरे तज्ज्ञांचे ग्रंथ अभ्यासले. व्याधींचं स्वरूप समजावून घेतलं. दयाळू स्वामींना रक्तपित्त तुळणा ही व्याधी झाली आहे, हा महारोग नव्हे, ही व्याधी संसर्गजन्य नाही, हे उत्तम श्लोकांनी स्पष्टपणे पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा इतर शिष्यांच्या मनातली भीती जाईना. त्यामुळे शुश्रूषेसाठी कोणीच आपणहून पुढे येत नव्हतं. काम सांगितलं तर दयाळू स्वामींचा शरीर स्पर्श टाळून किंवा त्यांचा शरीर स्पर्श झालेल्या वस्तूंपासून दूर राहूनच सांगितलेलं काम करण्याचा सर्वांचाच प्रयत्न असायचा. हे पाहून उत्तम श्लोकांना अतीव दुःख झालं. ते सतत दयाळू स्वामींच्या चरणांपाशी बसून राहत. कुणी शिष्य समोर आला की ते मुद्दाम स्वामींच्या अंगावरील चट्ट्याचा भाग हलके हलके दावत राहत. तसंच दयाळू स्वामींच्या ओठांचा किंवा लाळेचा स्पर्श झालेला भांड्याचा भागच स्वतःच्या हाताने धरून उत्तम श्लोक ते भांडे उचलत. त्यांनी ते सातत्याने तसंच चालू ठेवलं. त्याचा इतर शिष्यांवर परिणाम झाला आणि मग मनातील संसर्गाची भीती नाहीशी झाली. मग ते आपणहून स्वामींच्या सेवेला पुढे येऊ लागले. स्वामींच्या सेवेच्या कार्याचं नेतृत्व आपोआपच उत्तम श्लोकांकडे आलं. तेच सर्व शिष्यांना कामं वाटून द्यायला लागले. मठाच्या दैनंदिन कामकाजाचे निर्णयही तेच घेऊ लागले. श्रीराम समर्थ. श्रीराम.